नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी म्हणजेच क्लास 10चा मॅथ्स 1 मधील जो पहिला लेसन आहे त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याला मराठीमध्ये म्हणतात दोन चलातील रेषीय समीकरणे. या पाठाबद्दल आपण व्हिडिओजची मालिका पाहत आहोत आणि आशा करतो तुम्ही आतापर्यंत 1.1, 1.2, 1.3 पाहिला असेल आणि तुमच्या सर्व शंकांचं समाधान झालं असेल. म्हणून तर तुम्ही आज माझा हा 1.4 प्रॅक्टिस सेट संबंधित व्हिडिओ पाहत आहात. जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचसोबत जर तुम्हाला माझं टीचिंग स्टाईल आवडली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे या हेतूने त्यांना शेअर्स करा आणि लाईक्स देखील केलंच पाहिजे. चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओलाच, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की 1.4 प्रॅक्टिस सेट काय आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या पाठातील 1.4 हा प्रॅक्टिस सेट काय आहे बघा. तर मी ज्या पद्धतीने शिकवतो ही पद्धत तुम्हाला आतापर्यंत समजली असेल. आपण सर्वप्रथम प्रॅक्टिस सेट पाहतो. प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, मग जर आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे हे पाहायचं आहे तर आज पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काय आहे. व्हॉट इज इन अ प्रॅक्टिस सेट 1.4 याच्यामध्ये काय आहे. जर तुम्ही बुकमध्ये 1.4 मध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. फक्त सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा असं बोललं आहे, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये कोणती मेथड यूज करायची हे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही याच्यामध्ये कोणतीही मेथड यूज करू शकता, ज्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड असेल, सबस्टिट्यूट मेथड असेल, क्रॅमर्स मेथड असेल किंवा ग्राफिकल मेथड असेल, या सर्व प्रकारे सोडवू शकता. परंतु आपण एकाच विशेष मेथडमध्ये परफेक्ट झालं पाहिजे तर आपण हा पण प्रॅक्टिस सेट एलिमिनेशन मेथडने सोडवूयात. बघा काय आहे एलिमिनेशन मेथडपेक्षा वेगळं. तर बघा आता इथं पाहायला गेलो तर सहज आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे पाठाचा तो काय आहे, ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ए बी सी इथं नंबर्स असतात आणि एक्स वाय मध्ये व्हेरिएबल असतं, संख्या असतात, हे माहिती आहे तुम्हाला. याच स्वरूपात हे एक्झाम्पल आहेत का बघा. ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी आहे, इथं पण आहेत, बट या ठिकाणी अपॉन आलेले आहेत बघा. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये अपॉन दिसतात आहेत आणि हे चारच एक्झाम्पल आहेत. परंतु चार एक्झाम्पल थोडीशी मोठी आणि थोडीशी हार्ड आहेत. परंतु जर ट्रिक्स तुमच्या योग्य कामाला येत असेल तर नक्कीच आपल्याला एक्झाम्पल सुटायला मदत होते. आता मी सांगतोय 1.5 ते 2 पानाचे एक्झाम्पल आहेत, परंतु याच्यासाठी खूप कमी त्रासामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ते काय आहे हे मला सांगायचंय. तत्पूर्वी मला एवढं सांगावंसं वाटेल, तुम्हाला हा पॉईंट शिकण्यासाठी कोणतं बेसिक नॉलेज तुमच्याकडे आवश्यक असावं मॅथ्सचं. तर मॅथ्समधलं जसं आपण 1.1 सोडवताना जेवढं बेसिक नॉलेज आपल्याला आवश्यक होतं, कोणतं आवश्यक होतं, पुटिंग व्हॅल्यूज, किंमत ठेवणे, बरोबर. किंमत ठेवणे म्हणजे एक्सची किंमत एक्सच्या जागेवर कशी ठेवायची, वायची वायच्या जागेवर कशी ठेवायची हे एक माहीत पाहिजे. त्याच्यानंतरनं आपल्याला साईनचा यूज म्हणजे चिन्हांचा वापर कसा करतात हे माहीत असायला पाहिजे, कारण चिन्हांचा यूज जर चुकत असेल तर आपले मार्क्स जाण्याची दाट शक्यता असते. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला अजून एक गोष्ट आवश्यक लागते, ते म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार, बरोबर. मग तिरकस गुणाकार कसा केला जातो हे पण गरजेचं आहे. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला जर येत असतील, जमत असतील तर 1.4 नक्कीच जमणार, ह्याची मी खात्री तुम्हाला देतो. जर अजूनही तुम्ही आपलं एज्युट्रिक्स या साईन न दिसणारं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल किंवा आपली वेबसाईट बघितली नसेल तर बघा आणि आपलं जे मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि याच्यामध्ये बेसिक मॅथचा कोर्स दिला आहे, जो कोर्स इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे आणि त्या कोर्समुळे तुम्ही गणितामध्ये मास्टर बनणार हा माझा शब्द आहे. चला पुढे. आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलंय. मी बोललो की बाबा रे एक एक्झाम्पल साधारणतः 1.5 ते 2 पानाचं आहे. मग याला ट्रिक्स काय, माझ्या ट्रिक्स काय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल सुटायला मदत होईल. ट्रिक्स खूप सोपे आहेत बाळांनो, मी सांगतो काय करायचं. समानला मानणे, ट्रिक्स समजून घ्या काय आहे. समानला मानणे एवढी मोठी ट्रिक्स आहे, एकदम छोटीशी अशी ट्रिक्स आहे. समानला मानणे एवढी ट्रिक्स फॉलो करा, तुम्हाला 1.5 पानाचं एक्झाम्पल सुटणार आहे. कसं ते प्रूव्ह करून दाखवतो बघा. मी बोललोय समानला मानणे, परंतु आपल्याला समांतर दिसले पाहिजेत. कोण आहे त्याच्यामध्ये, तर या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल काय आहे बघा. 2/3. मी परत एकदा राईट करू काही या ठिकाणी तुम्हाला दिसण्यासाठी. 2/3 2/x
मायनस 3 अपॉन वाय इज इक्वल टू 15 आणि दुसरं इक्वेशन आहे 8 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 77. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय का, तर तसं पाहायला गेलं तर एक्स वाय आहे परंतु नीट दिसत नाहीये. तर ते कसं लपलंय याचं मिनिंग सांगतो मी. याचा अर्थ त्याला दॅट इज बोलतात. तर बघा 2 अपॉन एक्स कसं लिहिलं जातं, 2 इंटू 1 अपॉन एक्स. जर मल्टिप्लाय केलं तर याच्यासारखं दिसतं. तसंच 3 इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू 15. आणि दुसरं एक्झाम्पल आहे 8 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 5 इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू 77. आता तुम्ही नीट बारकाव्याने बघा. मी बोललो की याचा अर्थ म्हणजे हे आहे. बघा 2 ने याला मल्टिप्लाय केलं 2 1 जा 2 आणि एक्स येतं. सेम, फक्त मी जे समान लपलं होतं ते साईडला काढलं. तुम्हाला दाखवतो आता कसं बाहेर काढलंय ते. तर या ठिकाणी बघा 1 अपॉन एक्स, इथं 1 अपॉन एक्स, इथं 1 अपॉन वाय, इथं 1 अपॉन वाय. दिसलं का आता समान? ओके डन. दोन्हीकडे समान दिसलं. मग आपली ट्रिक्स आहे समानला मानायचं. मग काय मानायचं समानला, तर एम मानू आणि एन मानू. चला लेट आन्सर कसं राईट होईल. समजा लेट 1 अपॉन एक्स इज इक्वल टू एम अँड 1 अपॉन वाय इज इक्वल टू एन. मानू, मराठीवाले काय बोलतील, मानू. मग जिथं जिथं 1 अपॉन एक्स दिसतंय तिथं एम टाकायचं आणि जिथं जिथं 1 अपॉन वाय दिसतं तिथं एन टाकायचं. मग इथं 2 इंटू एम मायनस 3 इंटू एन इज इक्वल टू 15. इथं 8 इंटू एम प्लस 5 एन इज इक्वल टू 77. ओके, आता तुम्ही या इक्वेशनला फर्स्ट सेकंड म्हणू शकता किंवा इथल्याला फर्स्ट सेकंड म्हटलं तरी हरकत नाही. बघा याला तुम्ही फर्स्ट सेकंड बोला, जे गिवन आहेत ना त्याला फर्स्ट सेकंड बोला. याला फर्स्ट बोलू आपण, याला सेकंड बोलू. मग हे आपलं बनलं 3rd नंबरचं इक्वेशन आणि हे बनलं 4th नंबरचं इक्वेशन. ओके डन. आता बघा तुमच्या ओळखीचे दिसायला लागले 1.1 प्रमाणे ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी, ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी. डन. आता आपल्याला एक्झाम्पल सुटतील. मग मी काय केलं, तर याच्यातला जो हार्डनेस होता का नाही, अपॉन होतं, ते हार्डनेस आपण काढण्याचा प्रयत्न केला. तो काढला आणि सिंपल इक्वेशन बनवलं. आता इक्वेशन तुम्हाला सोडवता येतात. ज्यांना 1.1चा अभ्यास केला असेल त्यांना येत असेल. ज्यांना पाहिलं नसेल त्यांना काय करावं लागेल, साहजिकच 1.1चा प्रॅक्टिस सेट आपला पुन्हा काळजीपूर्वक पाहायला पाहिजे. तो प्रॅक्टिस सेट बनताना धडा आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमुळे व्हिडिओज मोठा झाला आहे, परंतु जरी मोठा असला तरी तुमचं नॉलेजसाठी तेवढा गरजेचं आहे. बघा मग आता आपण एक्झाम्पल सोडवण्याचा ट्राय करू. आता तुम्ही थोडं आठवा, मी जास्त डीपमध्ये जाणार नाहीये कारण 1.1 प्रमाणे एक्झाम्पल सोडवायचे. इन शॉर्ट तुमच्या अजून लक्षात घ्या 1.4 हा 1.1 प्रमाणेच सुटतो. डन. एक एक्झाम्पल फक्त तुमच्या माहितीसाठी मी घेतो, त्याच्यानंतर ना फक्त सांगणार 1.1 प्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला आता आपले रूल्स सगळे फॉलो करायचे आहेत. पहिला रूल, दिलेले एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. 1.1 मधील सर्व रूल्स आठवले पाहिजेत तुम्हाला. 3 रूल्स होते, कोणते कोणते त्याच्यावरती आता कॉन्सन्ट्रेशन करायचं. पहिला रूल, दिलेलं गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये असावं. आहे का, आहे. डन. दुसरा रूल, लाईक टर्म्स शोधणे, म्हणजे एकसारखी पद शोधायची. आहेत का बघा, इथं 2 आहे, इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं n आहे. लाईक टर्म्स नाही आहेत. दुसरा रूल काय बोलतो, लाईक टर्म्स नसतील तर लाईक करायचे. मग आपल्याला करायचेत. आता काय करायचं, 2 करायचं का 8 करायचं तुम्ही सांगा. चला 2 करा, 8 करा, 2 करा, सॉरी m करा n करा, दोन्ही चालतं. मग या ठिकाणी आपण n करू, m करू, कुठलाही चालतो. तुम्हाला शिकवलं मी 2.3 मध्ये. चला या ठिकाणी आपण काय करूयात, n समान करू. मग मला सांगा, इथं 5 आहे, इथं 3 आहे. मग दोघं समान करण्यासाठी काय करावं लागेल, इक्वेशन 3ला 5 ने गुणलं 5 त्रिक 15 होईल. इक्वेशन 4ला 3 ने गुणलं तर 5 त्रिक 15 होईल. मग ते लिहायचं आहे आपल्याला. काय लिहायचं, इक्वेशन 3 मल्टिपल बाय 5 अँड इक्वेशन 4 म्हणजे समीकरण 4थ्याला 3 ने गुणू. मराठीवाले गुणू म्हणतील, हे म्हणतील मल्टिपल बाय. ओके, आता गुणा, परंतु अख्ख्याला गुणायचंय बरं का, हे पण काळजी करा. 5 ने गुणायचंय पण ह्या तिघांना पण गुणावं लागतं. मग 5 दुने 10m, 5 त्रिक 15n आणि 15 75. हे नंबर आलं 5. तसंच याला 3 न गुणायचंय. 8 त्रिक 24m, 3 15n आणि 77 गुणिले 3 करायचंय. गुणाकार करा. 3 7 21, हातचे आले 2, 3 7 21 आणि 2 23, 231. हे आलं 6 नंबर. ओके डन. दुसरी कंडिशन आपली फुलफिल झाली. पहिली झाली होती, दुसरी झाली, लाईक टर्म शोधले. तिसरी कंडिशन आठवायची पटकन.
ज्यांना पसंत पडलंय त्यांना सर तुमच्या ट्रिक्स छान आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तिसरी ट्रिक्स आपली काय आहे, तर तिसरी ट्रिक्स आहे, जर लाईक टर्म्सला सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, आणि जर लाईक टर्म्सला डिफरंट साइन असेल तर ॲडिशन करायचं. मग इथं बघा, इथं 15n ला मायनस आहे, इथं 15n ला प्लस आहे, म्हणजे डिफरन्स साइन आहे. आपलं ठरलं दोघांचं ॲडिशन करायचं आहे. मग इथं काय लिहिणार मी, ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड. काय लिहिणार, ॲडिंग इक्वेशन, सॉरी फर्स्ट बोललो मी, 5 and 6, 5 व 6ची बेरीज करू. मराठीवाले बोलतील बेरीज करू. बेरीज म्हणजे एकाखाली एक लिहायचं. 10m वजा 15n बरोबर 75 आणि 24m अधिक 15n बरोबर 231. दोघांची ॲडिशन करायची. ॲडिशन करतोय का करतोय, तर याला हे कॅन्सल होतं. 15m ला 15n गेलं. कसं गेलं, मायनस प्लस मायनस होतं. मग 15 15 गेलं, 0 राहिलं. 24 आणि 10 34m. इथं दोघांची ॲडिशन करायची. 6 0 3 6 3 नॉट 0. आता काय करतो आपण, इथं m ची व्हॅल्यू m इंटू 34 आहे. 34 तिकडे गेलं, डिवाइड झालं. 34 ने यांना डिवाइड करा, येतं का बघा. 34 ने त्याला डिवाइड करायचंय. 34 90 उत्तर येणार आहे. तुम्ही चेक करून बघा. 9 आलं. m ची व्हॅल्यू 9 आली. आता काय करतो आपण, द व्हॅल्यू ऑफ m पुटिंग कशात बी बोलतो मी, परंतु इथं कशात बी ठेवावं लागेल. आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, m कुठे, 5 आणि 6 मध्ये m आहे, तर आपल्याला 5 आणि 6 मध्ये ठेवावं लागणार आहे. ओके, डन. चला, m ची किंमत आली, आपल्याला n ची काढायची. आपण नेक्स्ट पेजला जाऊयात. m ची किंमत 9 धरा. आपण काय म्हणणार आहे, m ची किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. 5 नंबरचं इक्वेशन पण नीट पाहून घ्या काय आहे आपलं. ओके, 10m वजा 15n बरोबर 75. चला, मी इथे इक्वेशन लिहून घेतो. तत्पूर्वी मी सांगतो एक्झाम्पल काय आहे. द व्हॅल्यू ऑफ m पुट इन इक्वेशन 5. मग 5 नंबरचं काय होतं, 10m वजा 15n बरोबर 75. याच्यामध्ये m ची किंमत आपली आली होती 9, ती आपल्याला पुट करायची. मग 10 गुणिले 9 वजा 15n बरोबर 75. 10 9 90 वजा 15n बरोबर 75. 90 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल, मायनस होईल. 75 वजा 90, आन्सर येईल 15n बरोबर वजा 15. आता तुम्ही म्हणताल सर इतकं फास्ट पटापट तुम्ही का केलं, आम्हाला काही समजलं नाही. अरे बाळांनो, हे बेसिकचं नॉलेज आहे आणि बेसिक आपल्याला जमलं पाहिजे. 10वी मध्ये आपल्याला 1.5 2 पानाची गणितं सोडवायची असेल तर आपलं बेसिक कंप्लीट असायला पाहिजे की नाही. होय, ठीक आहे. चला, तुम्हीच होय बोलताय सर, आम्ही कुठं होय बोललो का तुम्हाला, हरकत नाही. मी होय बोललोय, तुमचं होय तिथंच आहे. n ची व्हॅल्यू आली 1, मायनसला मायनस कॅन्सल. आत्ताशी आपल्याला m आणि n भेटला, परंतु मी इथं परत राईट करतो. m आला होता 9 आणि n आला होता 1. अजून एक्झाम्पल संपलेलं नाही. आता आपल्याला m आणि n आलंय, परंतु XY भेटल्यात का नाही. तर आता जे m आणि n आपण फर्स्टला जेव्हा स्टार्ट केला होता ते आपण आपल्या सोयीसाठी घेतलं होतं ना. इथं लेट केलं होतं, मी मानलं होतं. लक्षात येतंय का बघा, या ठिकाणी मानलं होतं. काय मानलं होतं, m ला काय n ला घेतलं होतं. जे मानलं होतं ना ते उसनं माघारी परत द्यायचं. मी शिकवताना बोलतो उसनं माघारी द्यायचं. आपण इथं घेतलं होतं ना उसनं, ते माघारी द्यायचं. मग 1/x ला m मानलं होतं, 1/y ला n मानलं होतं. आता ते उलट बोलायचं. मग काय म्हणायचं, सबस्टिट्यूट किंवा पुट. तुमच्या स्कूलमध्ये जसं वर्डिंग टीचर करतात तसं करा. m इज इक्वल टू 1/x पुट करायचं आणि n इज इक्वल टू 1/y करायचं. म्हणजे इथं m ची किंमतच्या ऐवजी काय लिहिणार, 1/x, हे 9 तसंच n च्या ऐवजी काय लिहिणार मी, 1/y इज इक्वल टू 1 इथं. आता याच्या खाली काय नाही मानलं आहे, याच्या खाली काय नाही मानलं आहे. आता आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार. तिरकस गुणाकार येतो तुम्हाला, ठीक आहे. इथं 9x बरोबर 1 आणि x आणि 9 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. 9 तिकडे गेल्यावरती काय झाला, भागाकार, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1/9. सेम तसंच इथं पण मल्टिप्लाय केलं, y 1 जा y आणि 1 1 1, y ची किंमत आली 1. आन्सर चेक करा बरोबर आहेत का, आणि जर बरोबर असतील तर तुम्हाला हे गणित समजलं का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा येस म्हणून. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, एक्झाम्पल काय होतं बघा. सर्वप्रथम जे आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं ते एक्झाम्पल
नीट पाहिलं तर आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतं, परंतु त्या ठिकाणी अपॉन होतं. आणि 1.4ची हीच खासियत आहे, वेगळेपण आहे. 4च एक्झाम्पल आहेत, परंतु थोडीशी किचकट आहेत. परंतु जर तुम्हाला आयडिया कळली तर ते क्लिअर होतं. पण ती आयडिया काय सांगितली होती मी मॅट्रिक्समध्ये सांगितलं होतं, समानला मान्य हे आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. मग आपण काय केलं, याच्यात समान दिसत नव्हतं, ते दिसण्यासाठी इथं त्याचं दॅट इज रूप लिहिलं. म्हणजे ह्याचं स्वरूप सांगितलं किंवा 2/5x 2/x आहे, त्याचा अर्थ काय आहे तर 2 × 1/x. आणि तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या गणितामध्ये हे लपलेलं साईडला काढता आलं पाहिजे. इंटू करायचं आणि 1/, असणार आहे, हे पण डोक्यात ठेवा. मग हे साईडला काढलं, जे समान दिसलं त्याच्यासाठी आपण मानलं 1/x आणि 1/y ला मानलं mn. त्याच्यानुसार आपल्याला थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर इक्वेशन तयार झालं. ओके, आता इथं 1.1 चे लॉजिक चालू होते. म्हणजे 1.1 जसं सोडवतो आपण त्याच्यानुसार लॉजिक चालू होते आणि त्या लॉजिकनुसार आपण एक्झाम्पल सोडवलं. एक्झाम्पल सोडवल्यावरती आपल्याला m आणि n ची व्हॅल्यूज भेटल्या. आता मी त्याच्यावरती वेळ नाही वाया घालवला, 1.1 ला कसं शिकवलं त्याच्यावरती m आणि n ची व्हॅल्यू भेटली. बट या एक्झाम्पलमध्ये m आणि n नव्हतं, x आणि y हे व्हेरिएबल्स होते. मग ही चलं होती तर त्यांची किंमत काढायची होती. म्हणजे आपल्या मदतीसाठी आपण उसनं घेतलं होतं का नाही, m कशासाठी मांडला होता, n कशासाठी मांडला होता, ते रिटर्न पुट केलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती आपले आन्सर तयार झाले. आशा करतो तुम्हाला चांगल्या रीतीने एक गणित समजलं असेल. आणि हे पहिलं एक्झाम्पल IMP आहे, त्याच्यामुळे मी जास्त याच्यावरती ट्रेस केला होता. चला पुढे जाऊयात. आता लक्ष द्यायचंय, दुसरे एक्झाम्पल आहे. तिथं सुद्धा तुम्हाला काय लपलंय ते काढायचं. एक्झाम्पल अगोदर मी राईट करतो. 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4. 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. ओके, आता मी बोललो होतो जसं लपलंय त्यातलं बाहेर काढायचं. मग ह्या 10/x चा अर्थ काय, चला इथं एवढं कळलं तरी खूप झालं तुम्हाला. दॅट इज 10 × 1/x + y + 2 × 1/x - y इज इक्वल टू 4. तसंच पुढे 15 × 1/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. आता बघा तुम्हाला कॉमन दिसतंय का, 1/x + y 1/x + y दिसलं कॉमन. त्याच्यानंतर आहे 1/x - y 1/x - y दिसलं कॉमन. ठीक आहे, मग आता कॉमन दिसल्यावरती आपण त्याला मानतो, समानला मान्य ही मी ट्रिक सांगितली. जे दिसतंय त्याला मानायचं. 1/x + y ला m मानू आणि 1/x - y ला n मानू. सेमीवाले लेट बोलायचं. आता जिथं जिथं 1/x दिसते तिथं तिथं काय टाकणार आपण m, आणि जिथं जिथं 1/x - y दिसते तिथं n. मग टाका 10 हे तर पडणार m, हे प्लस 2n 4, तसंच 15m - 5n. या ठिकाणी माझं राहिलंय का कॉमन काढायचं, हां 5 × पाहिजे होतं ना, 5 × 1/, ओके इज इक्वल टू -2. आणि याला नंबर्स मी काय सांगितले होते, हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, तर आपला हा थर्ड आला, बरोबर का, हा फोर्थ आला. आता फोर्थ आणि थर्ड आणि फोर्थ भेटलं की इथं पुन्हा 1.1 ची ॲक्टिव्हिटी राबवायची. या ठिकाणी या स्टेपला 1.1 जसं आपण सोडवतो त्याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. ओके डन. मग 1.1 कसं सोडवायचं असतं ही मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलंय. तर तुम्ही इथं सॉर्ट आउट करा. सॉर्ट आउट केल्यावरती काय होईल तुम्हाला, जसं 1.1 च्या सर्व ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला किमती कशाची भेटणार आहे, ती m ची आणि n ची किंमत भेटणार. ओके, घ्यायची सोडवून आपण. चला जाऊयात थोडंसं पुढं. आता बघा काय तुम्हाला कॉमन करायचं, इक्वल करायचं बघूयात. इथं m आहे, इथं m आहे 10 15, इथं 2 आहे तिथं 5 आहे. तर या इक्वेशनला 5 न गुणू 10 होईल आणि या इक्वेशनला 2 न गुणू 10 होईल. मग आपल्याला इथं लिहावं लागेल इक्वेशन थर्ड मल्टिपल बाय 5 अँड इक्वेशन फोर्थ मल्टिपल बाय, शॉर्टकट लिहितोय तुम्ही लिहू नका, 2 ने गुणू. मल्टिपलचं चिन्ह लिहिलंय मी मल्टिपल शब्द लिहिण्यापूर्वी. आता 5 ने गुणायचं, या अख्ख्याला गुणा, 5 10 50m, 5 2 10n बरोबर 5 20. हे आलं फिफ्थ नंबर. आणि या ठिकाणी 2 न गुणायचे, 15 2 30m वजा 5 2 10n बरोबर 2 2 4 पण -4. ओके, हे आलं 6 नंबर. डन. आता बघा बाळांनो, का असं केलं, आपण कंडिशन फॉलो करतोय ना 1.1 ची. स्टँडर्ड फॉर्ममध्ये होतं, लाईक टर्म्स नव्हते म्हणून लाईक टर्म्स केले. आता लाईक टर्म्सला कसलं साईन आहे बघा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, मग डिफरन्स साईन असल्यावरती ॲडिंग होतं. चला ॲडिंग करू आपण दुसऱ्या पेजला. तोपर्यंत इक्वेशन लक्षात ठेवावं लागतील मला, तुम्हालाही ठेवावं लागतील.
चला आता आपण यांची ऍडिंग करणार आहोत, बरोबर का नाही. ऍडिंग 5th and 6th 5 व 7 ची ऍडिंग करू. मग 5 नंबरचं होतं 50m अधिक 10n बरोबर 20 आणि इकडचं होतं 30m वजा 10n बरोबर वजा 4. ठीक आहे. ऍडिंग केली. ऍडिंग का केली तर ह्या गोष्टी इथं जायला पाहिजेत ना. 10ला 10 गेले, मग 50 आणि 30 80m बरोबर 20तनं 4 गेले 16. आता m इथं मल्टिप्लाय आहे 16/18. आता बघा बरीचशी मुलं काय घोळ करतात माहिती आहे का, इथं 80 वर लिहितात आणि 16 खाली जातात. तसं नाही बाळांनो, हे 80 इकडे मल्टिप्लाय ते गेलंय तिकडे, ते डिवाइड होईल. 16 त्याच्या जागेवरतीच होतं, मग ह्याला डिवाइड होतंय 1/5 उत्तर येतं. मग m इज इक्वल टू 1/5 आलं. mची किंमत आली, अजून यांची आलेली नाही. मग mची किंमत निघाल्यावरती यांची व्हॅल्यू कशी काढता तुम्ही, तर द व्हॅल्यू ऑफ m पुटिंग कशात बी, म्हणजे 5th किंवा 6th मध्ये आपल्याला ठेवावं लागेल. चला ठेवूयात. बघा आता गणित हे का घेतलंय ते पण सांगतो, थोडंसं मोठं होतंय. mची किंमत मग काय म्हणणार आता मराठीवाल्यांसाठी लिहितो. mची किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. सेमीवाले काय लिहितील, द व्हॅल्यू ऑफ m पुटिंग 5. ओके, मग ते इक्वेशन लिहिलं 50m प्लस 10n बरोबर 20. आता mची किंमत होती 1/5 ती ठेवायची. 50 गुणिले mच्या जागे 1/5 प्लस 10n बरोबर 20. 5 ने याला तिरका भाग जातो, 10 आलं. 10 अधिक 10n बरोबर 20, म्हणजेच 10n इज इक्वल टू 20 मायनस 10. आता 10वीला असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत, हे गृहीत धरून चाला. मग 10n ची व्हॅल्यू आली 10, दॅट इज n इज इक्वल टू 1. इथे एक पायरी मी स्किप केली. 10 इकडे गुणाकार होतं, तिकडे गेल्यावरती भागाकार झालं. यांची किंमत आली 1. आता तुम्ही यांची आणि mची किंमत डोक्यात ठेवायची. आपलं गणित संपलेलं नाही. mची आली होती 1/5, यांची आली 1. ती व्हॅल्यूज मी राईट करतो आणि पुढे एक्झाम्पल सॉर्ट आउट करतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल दुसरं दिसतंय, याच्याकडे पाहू नका. ठीक आहे, आपला अगोदरचा एक्झाम्पल आपण पूर्ण करू. mची किंमत किती आली होती आपली 1/5, यांची आली होती 1. अजून आपलं एक्झाम्पल सुटलेलं नाही, कारण ते उसनं घेतलं होतं ना आपण. कोणासाठी घेतलं होतं ते रिपुट करायचे, पुन्हा ठेवायचे आपल्याला 1/x + y आणि 1/x - y. ते आपल्याला पुट करायचे. मग इथं म्हणायचं पुट m इज इक्वल टू 1/x + y अँड n इज इक्वल टू x - y. म्हणजे जिथं जिथं m आहे तिथं हे पुट करायचं आणि जिथं n आहे ते इथं पुट करायचं. मग व्हॅल्यू पुट केल्या 1/x + y इज इक्वल टू 1/5 अँड 1/x - y इज इक्वल टू 1. याच्या खाली काय नाही म्हणलं, एक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 ने कोणाला गुणलं तर काय फरक पडत नाही, 5 1 5. इथं x - y इज इक्वल टू 1. ह्यानं याला 1ला गुणलं, ह्यानं गुणलं. आता बघा तरी पण आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज भेटल्या नाहीत. x + y भेटले नाही तर x - y भेटले. आता याला नंबर पुढचे द्यायचे बाळांनो. बघा आता तुमचं गणित इथं 5 आणि 6 आला होता. या ठिकाणी हे आहे 7 नंबरचं इक्वेशन, हे आहे 8 नंबरचं इक्वेशन. मग आता ह्या दोघांचं पुन्हा ॲडिशन करावं लागेल आपल्याला. लक्षात येतंय का? म्हणून म्हटलं 1.5 ते 2 पानाचे एक्झाम्पल आहेत. आता तुम्ही ॲडिंग करायचं, मी करून देतो. चला एक गणित कंप्लीट करतो. ॲडिंग 7 and 8. मग 7 वाला होतं x + y इज इक्वल टू 5 आणि 8 नंबर होतं x - y इज इक्वल टू 1. या दोघांमध्ये ॲडिंग केलं, y ला y कॅन्सल झालं, 2x इज इक्वल टू 6. आहे का बरोबर? असेल तर कमेंटमध्ये सर यस क्लिक टाईप करा, आणि चूक असेल तर सर रॉंग म्हणून टाईप करा, म्हणजे मला पण समजेल काय चुकतंय ते. चला 2 आणि x मध्ये गुणाकार आहे. इकडे आल्यावरती ते भागाकार झालं. x ची व्हॅल्यू 3 येते. काय येते हे तुम्हाला माहीत असेल, बिकॉज यू आर इन अ 10th स्टँडर्ड. तुम्ही 10वी मध्ये आहात. मला 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना असं सांगावं लागतं. 2 ने 6ला भाग लावायचा. 2च्या पाड्यामध्ये कितव्यांदा 6 आहे? तिसऱ्यांदा. म्हणून बाळांनो त्याचं उत्तर 3 असतं. तुम्ही 10वीला आहात, त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता आणि घ्यावाच लागेल. पर्सेंटेज पाहिजेत, चांगलं शिकावंच लागेल. x ची व्हॅल्यू आली, y ची अजून भेटली नाही. y ची व्हॅल्यू भेटवायसाठी काय करावं लागेल? पुन्हा खेळ. x ची किंमत समीकरण 7 मध्ये ठेवू. कशात पण ठेवा, 7 किंवा 8 मध्ये. मराठीवाले म्हणतील, सेमीवाले म्हणतील द व्हॅल्यू ऑफ x पुट इन इक्वेशन नंबर 7. ठीक आहे, 7 नंबर राईट करा. या ठिकाणी
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू ठेवली 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. 3 तिकडे गेलं, तिकडं म्हणजे कुठं गेलं, राईट साईडला गेलं, नाही तर तिकडे जाचाल तुम्ही पण. वायची व्हॅल्यू आली 2. आत्ताशी आपलं एक्झाम्पल संपलं. लक्ष द्यायचं, एक्सची किंमत आली, वायची आली. बघा इक्वेशन किती मोठं झालंय, गणित किती मोठं झालं. या ठिकाणी तुम्ही जर वहीमध्ये लिहायला सुरुवात केली तर कंप्लीट तुमची 1.5 ते 2 पानं जाणार आहेत. पण 1.5 ते 2 पानं जात असताना सुद्धा गणित सोपं कसं होतं, तर याच्यासाठी बेसिक नॉलेज पक्क आणि 1.1 पक्क असावं लागतं, तर 1.4 सुद्धा पक्क होतं. 2 एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. उरलेले 2 एक्झाम्पल मोठी आहेत, मग ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू, कारण खूप लेंदी व्हिडिओ होईल, कारण एका इक्वेशनला जास्त वेळ जातोय. आशा करतो तोपर्यंत तुम्ही याचा स्टडी कराल, याचे परफेक्शन कराल आणि दुसरे 2 इक्वेशन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इक्वेशन फक्त कन्वर्ट करून देईल, ऑपरेशन सांगेल पुढची, ते तुम्ही करायचे. छोटासाच व्हिडिओ बनवू, परंतु जेणेकरून तुम्हाला जास्त त्रासदायक वाटू नये आणि जास्त लेंदी वाटू नये, म्हणून या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.